सर्वांचं या शतकोत्तर द्वितीय अशा आपल्या वर्धापन दिनानिमित्त स्वागत. योग्य प्रकारे चांगल्या दर्जाचे औषध निर्माण करण्यासाठीची आजच्या याच्यामध्ये आपल्याला आवश्यकता आहे. आणि अशा चांगल्या रसशाळा जर आपण जर जनरेट करू शकलो तर सर्वसामान्य लोकांना चांगल्या प्रकारची उत्तम दर्जाची आयुर्वेदिक औषधं आपण देऊ शकतो. राष्ट्रीय शिक्षण मंडळ आपला आज शतकोत्तर द्वितीय म्हणजे 102वा वर्धापन दिन साजरा करत आहे. ही संस्था 1924 साली स्थापन झाली. या संस्था मार्फत टिळक आयुर्वेद महाविद्यालय, आयुर्वेद रसशाळा, आयुर्विद्या मासिक, नानल रुग्णालय, सेंटर फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज अँड रिसर्च इन आयुर्वेद, रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस आणि मॅनेजमेंट, कैलासवासी कृष्णा भिडे आयुर्वेद संस्था, चेतन दत्ताजी गायकवाड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मेहंदळे दवाखाना हे उपक्रम राबवले जातात. आयुर्वेदाचं शिक्षण देत असताना नुसतंच शिक्षण देऊन चालणार नाही, तर शिक्षण दिल्यानंतर तयार झालेले डॉक्टर किंवा वैद्य यांना उत्तम दर्जाची आयुर्वेदाची औषधं ही उपलब्ध होणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे ही उत्तम दर्जाची औषधं ही तयार करण्यासाठी म्हणून आयुर्वेद रसशाळेची स्थापना आहे. ही 1935 साली झाली. या प्रकारचं कॉम्बिनेशन ज्याला म्हणता येईल, आयुर्वेदाचं शिक्षण देणं आणि त्याच जोडीला आयुर्वेदाचं मॅन्युफॅक्चरिंग, हे फार कमी ठिकाणी आपल्याला सापडतं भारतामध्ये बघायला. तयार झालेली औषधं, नवीन औषधं यांचं संशोधन करणं हे देखील काम हे आयुर्वेद रसशाळेच्या प्रॉडक्ट्सचं, हे टिळक आयुर्वेद महाविद्यालय असो किंवा ताराचंद हॉस्पिटल असो यांच्या माध्यमातून केलं गेलं. आणि आयुर्वेद रसशाळेची जी काही गुणवत्ताधारक अशी प्रॉडक्ट्स आहेत ही त्यामुळे बाजारामध्ये आजही अतिशय लोकप्रिय अशी आहेत.